अचानक काही गोष्टी नाही घेतल्या, ज्या ज्या लागत्या स्टार्टिंगला तेच घेतलं आणि त्यातून सुरुवात केली. जेव्हा 1,00,000 रुपये होते तर तुम्ही कसे कसे ते इन्व्हेस्ट केले, कशा कशात किती पैसे टाकले? कारण काय असतं ना, एक म्हणजे मला असं वाटतं हा व्हिडिओ तर ज्यांना मिसळचा बिझनेस करायचा आहे त्यांनी बघावा. 100% आणि जे युवा उद्योजक आहे आपले, सुरुवात खूप कठीण असते. बरोबर. धंदा मेंटेन करणं हे इझी नाहीये. काय होतं, आपण असं म्हणतो ना की एखादी गोष्ट आता फॉर एक्झाम्पल आपल्याला गाडी घ्यायची, 5-50 हजार भरून आपण गाडी घेऊ शकतो, पण तिचा मेंटेनन्स आहे, तिचा खर्च आहे, रोजचं तुम्हाला फिरणं आहे, त्यात पेट्रोल डिझेल आहे. आता आपण त्यावेळेस कसं केलं, ते हॉटेल एक चालू होतं, टेबल खुर्च्या वगैरे त्यांच्याच होत्या, आपण त्यांच्याकडून भाडे तत्वावर घेतल्या, विकत नाही घेतल्या. त्यावेळेस त्यांना 3-4 हजार रुपये भाडे द्यायचं, म्हणजे ₹1,00,000 होते. त्यात थोडंसं एक मार्केटिंगसाठी कसे वापरले, आपल्याला एक लाईट बोर्ड तयार केला, मटेरियल जे पहिलं लागलं ते, मग ह्याच्यासाठीच ते ₹1,00,000 वापरले. तर अचानक काही गोष्टी नाही घेतल्या, ज्या ज्या लागत्या स्टार्टिंगला तेच घेतलं आणि त्यातून सुरुवात केली. मग नंतर ज्या वेळेस मेन ब्रँड मोठ्या ठिकाणी नेले ना, त्यावेळेस मग व्यवस्थित इंटेरियर केलं, खर्च केला. कारण लोकांना पण थोडंसं काय होतं, एक व्यवस्थित असं Ambience थोडा व्यवस्थित हायजेनिक पणा असेल, व्यवस्थित असेल तर मग लोक येतात तिथं, बसतात थोडं. काही गोष्टी आता काय होतं, मिसळ हा पदार्थ असा आहे ना की तुम्ही चालता चालता नाही खाऊ शकत, रिलॅक्स होण्यासाठी बसतातच. मग त्यासाठी बसल्यावर लोकांना फ्रेश वाटलं पाहिजे, लोक येतात, बसतात, चर्चा होतात. आमच्या इथं असं काही काही बिझनेस मिटिंग पण होत्यात, थोडंसं एम्बियन्स चांगल्या पद्धतीच्या केल्या. त्याच्यामुळे थोडासा मग नंतर त्याचा आपण खर्च केला. तो स्टार्टिंगला जे 70-80 हजार लाखाच्या जवळपास अमाऊंट होती, ती आपण ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी त्यातच वापरल्या. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.